राम मंदिराच्या मुद्द्यावर सातत्याने राजकीय भूमिका घेणाऱ्या भाजपलाच आता अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांवर काँग्रेसने घेरण्याचा प्रयत्न केला आहे। राज्यव्यापी रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलनांतर्गत शुक्रवारी ठाण्यातील ऐतिहासिक कौपिनेश्वर मंदिर परिसरात काँग्रेसने आंदोलन करत या कथित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। सकाळी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते कौपिनेश्वर मंदिर परिसरातील राम मंदिरात एकत्र आले। पांढऱ्या टोप्या परिधान करून त्यांनी रघुपती राघव राजारामो खा तो एकची धर्म आणि पसायदानचे सामूहिक गायन करत शांततापूर्ण सत्याग्रह केला। यावेळी कार्यकर्त्यांनी भक्तांच्या श्रद्धेवर केला हल्ला, रामाच्या दानपेटीवर मारला डल्ला, तसेच राम नाम जपना पराया माल अपना अशा आशयाचे फलक झळकावत निषेध व्यक्त केला। आंदोलनादरम्यान रामाच्या नावावर राजकारण करणारेच आता कथित दान गैरव्यवहारावर मौन बाळगत आहेत, असा सवालही उपस्थित करण्यात आला। आपण बघितलं असेल की कशा पद्धतीने प्रभू श्रीरामांच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। आणि हा डल्ला मारत असताना सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल, न खाऊंगा न खाणे दूंगा, त्यानंतरचा प्रवास तुम्ही खा आणि आम्हालाही द्या अशा पद्धतीने चालू झाला। यांच्याच माध्यमातून ते मंदिर निर्माणाचं काम केलं गेलं, सिक्युरिटी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरती केली गेली, सर्व कार्यक्रम यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पार पडले, विश्वस्त मंडळ या ठिकाणी स्थापन केलं। परंतु ज्यावेळी प्रभू श्रीरामांच्या नावाने आपण ज्यावेळी मतं मागता, त्यांचं राजकारण त्यावेळी करता, तर ह्या झालेल्या चोरीचं उत्तरदायित्वसुद्धा त्या ठिकाणी आपण या भारतीय जनता पक्षाने आणि RSSने त्या ठिकाणी घेतलं पाहिजे। आपण बघितलं असेल की या मंदिराचे जे कोषाध्यक्ष होते, आपला मीडिया त्यांना प्रश्न विचारण्यासाठी ज्यावेळी गेला आणि त्यांना विचारलं की ह्याला जबाबदार ठरवून आपण त्या ठिकाणी आपल्या कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का, तर अरेरावी आणि दादागिरी करण्याचा तो माईकसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी खाली ढकलला। परंतु हा लक्षात घ्या, हा भारत देश आहे, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढणारा हा देश आहे आणि प्रत्येक नागरिक हा तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारणार आणि प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही दादागिरी करून त्या ठिकाणी चालणार नाही। म्हणूनच हा जो भ्रष्टाचार केलेला आहे की अतिशय संतप्त अशी भावना पूर्ण भारतवासियांमध्ये आहे आणि याच्या विरोधामध्ये आमचे सन्मान्य प्रांताध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही आंदोलनं केली जात आहेत। रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम या माध्यमातून पसायदानचं आम्ही त्या ठिकाणी गायन करतोय आणि शांततापूर्ण मार्गाने आम्ही सत्याग्रह करतोय। तो सत्याग्रह आज आम्ही इथे ऐतिहासिक अशा कौपिनेश्वर मंदिरामध्ये सुद्धा केला आणि प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना केली की या चोरांना कुठेतरी सद्बुद्धी दे। सर जी कहे गए सियासे कैसा कलयुग जाएगा, हंस चुभेगा दाना पोहा मोती खाए दाना। बघा ना, तेच म्हणतो की चोर चोर मौसेरे भाई, म्हणजे यांनी ते मंदिर निर्माण करायचं, कमिटी SIT या लोकांनी स्थापन करायची आणि योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या SITने यांची चौकशी करायची। SIT चौकशी किती दिवसांची करते माहिती आहे का? 40 दिवसांची। माझं तर म्हणणं आहे की या मंदिराच्या माध्यमातून जेवढ्या देणग्या देण्यात आल्या आणि मंदिर जेव्हापासून स्थापन झालं, तुमच्याकडे CCTVचे फुटेज आहेत, 40 दिवसामध्ये 70 फुटेज हे मंदिर लुटण्याचे आहेत। म्हणजे गजनीने सुद्धा इतके वेळा लुटलं नाही, त्यावेळी एवढ्यांनी लुटलं आणि याचे पुरावे आहेत आणि तुम्ही चौकशी 40 दिवसाची कसलं करता? संपूर्ण चंपतराय बिंपतराय नाही, जेवढी ती त्यांची कमिटी आहे ती कमिटी अख्खीच्या अख्खी बरखास्त त्या ठिकाणी केली पाहिजे। ज्या ठिकाणी मनमानी पद्धतीने तुम्ही ते RSSची लोक त्याच्यामध्ये भरलेले आहेत, सगळ्यांना त्या ठिकाणाहून पाय उतार केला पाहिजे। अशा प्रकारची दिखाव्याची चौकशी किंवा 2 साध्या लोकांना तिकडे तुम्ही कारवाई करायची, त्यांनीच 80 लाख रुपये द्यायचे, 80 लाख जमा झाल्याचं दाखवायचं, अशा पद्धतीची धूळफेक आणि दाखवादाखवी जी तुम्ही करताय ना, हे भारतातली जनता कदापि सहन करणार नाही। हा मिसिंग मुख्यमंत्री आहे, मिसिंग मुख्यमंत्र्याबद्दल काय बोलायचं? तो मिसिंग लिंक पडल्यानंतर ते काय स्टेटमेंट देत आहेत, काय बोलत आहेत आणि ते जे बोलत आहेत त्याच्यामध्ये राहुलजी, सोनियाजी, पंडितजी आणि काँग्रेस याच्याशिवाय बोलल्याशिवाय त्यांच्या त्या बोलण्याला वजन मिळत नाही। त्यामुळे बघितलं असेल तुम्ही, उठले की राहुलजींबद्दल बोलायचं, उठले की काँग्रेसबद्दल बोलायचं आणि स्वतःला महत्त्व प्राप्त करून द्यायचा एक सोपा फंडा झालेला आहे। त्यामुळे इकडचे जेवढे राजकारणी आहेत, उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, नेते मंडळी असतील, राहुलजींबद्दल बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवायची हा त्यांचा फंडा झालेला आहे।